गोव्याच्या टोल नाक्यावर 250 रुपये मागितल्यानं त्या टोल नाक्याची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणावर म्हापशाच्या प्रथम श्रेणी न्यायालयात खटला चालू आहे। मात्र या सुनावणीला महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री नितेश राणे सातत्यानं गैरहजर राहत असल्यानं न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले। त्यामुळे गोव्याचे पोलीस आता त्यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकतात। 2013 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात प्रवेश करणाऱ्या इतर राज्यातील अवजड वाहनांना आणि चारचाकी गाड्यांना 250 रुपयांचं प्रवेश शुल्क लागू केलं होतं। हे शुल्क आकारण्यासाठी गोव्याच्या सीमांवर नाके उभारण्यात आले होते। यामध्येच पेडणे तालुक्यातील धारगळ इथं उभारलेला नाका 3 डिसेंबर 2013 रोजी नितेश राणे यांनी फोडला होता। नितेश राणे तेव्हा स्वाभिमान संघटना चालवत होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नितेश राणे हे सावंतवाडीहून गोव्यातील कळंगूट येथील त्यांच्या मालकीच्या हॉटेलकडे जात होते। त्यांच्यासोबत समर्थकांचा मोठा ताफा आणि 3 चारचाकी गाड्या होत्या। धारगळच्या टोल नाक्यावर आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे नियमाप्रमाणे 250 रुपये शुल्काची मागणी केली। यावरून राणे आणि त्यांच्या समर्थकांचा कर्मचाऱ्यांशी तीव्र वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपींनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि तिथल्या बूथची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली। या गोंधळानंतर सर्वजण कळंगूटला निघून गेले असता पेडणे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 9 समर्थकांना ताब्यात घेतलं होतं। या तोडफोड आणि मारहाण प्रकरणी पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून म्हापसा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। या खटल्यात एकूण 9 संशयित आरोपी असून त्यामध्ये नितेश राणे हे मुख्य संशयित आरोपी आहेत। यातले राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र परब, राकेश परब, प्रशांत मळकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील आणि संतोष राऊत हे 8 जण आरोपी न्यायालयात हजर असतात, पण राणे गैरहजर राहतात। त्यांना गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती, पण न्यायालयानं ती मागणी फेटाळून लावत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।